राज्यभरातील प्रत्येक कापूस उत्पादक शेतकरी कापूस भाव वाढण्याची वाट बघत आहे आणि सर्वांना आता प्रश्न पडलेला आहे, कापूस नेमका कोणत्या तारखेपासून भाव वाढणार? जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला ताजी परिस्थिती, कापसाचे बाजारभाव कधीपर्यंत वाढतील या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा बघूया। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। सुरुवात करतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अचूक विश्लेषण देतोय। पहिल्याच वेचणीचा कापूस मागेल त्या दरात, व्यापाऱ्यांच्या दारात पांढऱ्या सोन्याला अतिवृष्टीचा फटका, शेतकऱ्यांना सीसीआय केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा। शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला अतिवृष्टीने कापसाचे पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यातच बहुतांश ठिकाणी शासकीय खरेदी केंद्राची संख्या खूप कमी आहे। यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांना पहिल्याच वेचण्याचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विकावा लागत आहे, तर दुसरीकडे सीसीआय केंद्रही सुरू होत नसल्याने शेतकऱ्यात नाराजी व्यक्त होत आहे। दिवाळीच्या आधीपासून शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला प्रारंभ केला। बहुतांश भागात कापसाची एक वेचणी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूस उपलब्ध झाला आहे, परंतु अजून सीसीआय कापूस खरेदी केंद्रासंदर्भात कुठल्याही हालचाली सुरू नाही। परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कापूस विक्री करण्याची वेळ येत आहे। या बाजारात मात्र शेतकऱ्यांचे पांढरे सोने पडत्या भावात खरेदी करावे लागत आहे। अतिवृष्टीचा फटका, कापूस भिजला। मित्रांनो रस्त्यावर काटे उभारून कापसाची खरेदी, जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावर वजन काटे उभारून कापसाची खरेदी करण्यात येत आहे। खासगी व्यापारी मात्र कापसाची खरेदी कमी भावात करत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे। अतिवृष्टीचा मारा, किडीचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्याकरता किमान भाव तरी समाधानकारक मिळणे अपेक्षित आहे, परंतु सध्या खुल्या बाजारात पडत्या भावात कापसाची खरेदी करण्यात येत आहे। यावर शासकीय यंत्रणेने नियंत्रण आणावे, रामेश्वर कवळे शेतकरी यांचे मत। तर यंदा अतिवृष्टीच्या मारामुळे सोयाबीन हातचे गेले आहे। या संकटातून वाचलेला कापूस सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, परंतु आर्थिक निकडमुळे खुल्या बाजारात सध्या कवडीमोल दरात कापसाची विक्री करावी लागत आहे। त्याकरता सीसीआयचे केंद्र सुरू करावे, नारायण जोजार शेतकरी यांचे मत। तर 8,110 रुपये भाव। मित्रांनो यंदा लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल 8,110 रुपये, तर मध्यम धाग्याच्या कापसाला 7,710 रुपये हमी भाव जाहीर करण्यात आलाय, परंतु सध्या लागवड खर्च उत्पन्न पाहता हा सुद्धा न परवडणार आहे। आयात शुल्क माफीमुळे दर कमी, आयात शुल्क माफीमुळे आधीच कापसाचे दर कमी झाले, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यात नाराजीचा सूर उमटत असून दरवाढीसाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी आता सर्व स्तरातून होताना दिसत आहे। आणि त्यातले त्यात सद्यस्थितीला परिस्थिती अशी आहे मित्रांनो की कापसाला समाधानकारक भाव मिळेना। गत 3-4 वर्षापासून कापसाला समाधानकारक भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडत आहे। सध्या बाजारात कापसाला चांगला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा लाभ त्यांना मिळत नसताना दिसत आहे। सीसीआय केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा आहे। शेतकऱ्यांकडे कापूस उपलब्ध होऊन सुमारे 15 दिवस उलटले आहे, परंतु अजून सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली नाहीत। हे केंद्र तातडीने सुरू करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। शेतकरी मित्रांनो खास करून सद्यस्थितीला असला जो अवकाळी पाऊस आहे याचं पुन्हा पुनरागमन होताना दिसत आहे। हा पाऊस आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत राहणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊसही उघडणार आणि त्यानंतर सीसीआय केंद्रही सुरू होणार। मग नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडा झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून भावात वाढ होण्याची शक्यता बनत आहे। भेटूया पुढच्या वेळेस, सबस्क्राइब करा, धन्यवाद।